पाहतात आमचं चॅनल। आज आपण ह्या डिगडोह नगर परिषदमध्ये आलेलो आहोत। डिगडोह नगर परिषदमध्ये एक प्रकार घडलेला आहे की जवळच आता 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मनवण्यात येत आहे आणि ते पुऱ्या देशभरात नाही तर पुऱ्या जगभरात मनवण्यात येत आहे। तर हे जे लोक आपल्यासोबत आता मागे उभे आहेत यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे की 14 एप्रिलला बाबासाहेबाची जयंती कशी मनवायची हा प्रश्न पडला आहे। त्याचं कारण काय आहे ते जाणून घेऊया यांच्यापासून की ते जयंतीचा काय प्रॉब्लेम आहे। तर सगळ्यात पहिले आपला परिचय। भूमिता यशवंत मालके। काय प्रकार आहे तुम्हाला जयंतीच्यासाठी जो प्रॉब्लेम निर्माण झाला आहे? आम्हाला हर वेळा हे असेच करतात। आम्हाला हे जयंतीसाठी म्हणजे 14 एप्रिलसाठी बुद्ध पौर्णिमेसाठी कोणत्याही कार्यक्रमाला आम्हाला हे नाही म्हणजे असं आम्हाला माहिती झालं आहे की तुमच्याकडे एक नियोजित जागा आहे जे प्रत्येक वेळी तुम्ही तिथे कार्यक्रम साजरे करतात। आमच्याकडे नांदीप नगर शाळेच्या समोरचं ओपन प्लेस आहे। प्रत्येक वर्षी कार्यक्रम करता तिथं कार्यक्रम करतो आम्ही। पण आता मागच्या वर्षी काही तिथं शाळेचं मटेरियल असल्यानंतर आम्ही काही तिथं कार्यक्रम केला नाही आणि म्हणून हे लोक म्हणतात का आम्हाला या वर्षी करण्याचा कार्यक्रम म्हणजे असं प्रॉब्लेम नाही आहे, पण हे लोक आम्हाला परमिशन देत नाही, दिली आणि रद्द केली। तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं नाव सांगा। माझं नाव वैशाली गेटे आहे। काय प्रकार आहे? हे आता परमिशन नाही मिळत आहे ना, त्याच्यामुळे आमचं चालू आहे परमिशनसाठी। तुमचं नाव सांगा। अंजली ढोके। काय म्हणणं आहे तुमचं? काय प्रॉब्लेम? आमच्या एरियामध्ये ओपन प्लेस आहे, तिथे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात आणि आमच्याच जे 14 एप्रिल करायचं असं म्हटलं तर आमचं काही आम्हाला परमिशन मिळत नाही, पोलीस स्टेशनमधूनही नाही मिळत आणि इथनंही नाही मिळत नगर परिषदमधून। तर आम्हाला तेच करायचं आहे। हां, तर आम्हाला फक्त तिथं परमिशन मिळाली तर आम्ही तिथं कार्यक्रम। तुमचं नाव सांगा। योगिता गेठे। काय म्हणणं आहे तुमचं? काय सर आम्हाला तिथे हक्काची जागा पाहिजे सर। आम्हाला कार्यक्रम म्हणजे काय? ती जागा आम्हाला आता कार्यक्रम करायचा आम्हाला माहित पडलं आहे की ती जागा कोणाच्या तरी नावाची आहे। आम्हाला प्लेस पाहिजे। आम्ही कुठं करायचा कार्यक्रम? बाबासाहेबाचा कार्यक्रम आम्ही कुठं करायचा? 14 एप्रिल कुठं करायची हे चालू आहे 2 वर्षापासून। चला, तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय नाव सांगा। माझं नाव नंदिनी धोटे। माझं असं मत आहे की तिथे आम्हाला एवढं मोठ्या जगभरात जयंती साजरी करते त्यासाठी आम्हाला तिथे परमिशन हवी। हे आमच्या पूर्ण ज्ञानदीप नगरचे लोक पूर्ण तिथे जातीवाद निर्माण करतात। आम्हाला तिथे भीम जयंती साजरी करू देत नाही। ठीक आहे साहेब, तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न असं वाटतं की तुम्ही प्रमुख काम का याच्यामध्ये प्रमुखता निभावत आहे, तर तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे काय जे जागा नियोजित आहे तुमची प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेण्याची, त्या ठिकाणी काय ॲक्च्युली घडलेलं आहे पूर्ण प्रकार सांगा। पहा, ॲक्च्युली ती जागा आहे सार्वजनिक वापरासाठी, कारण ओपन स्पेसची जागा आहे। त्या लेआउटमध्ये फक्त तोच ओपन स्पेस आहे। त्याच्यामध्ये त्या वस्तीतले आजपर्यंत जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सर्व समाजाचे होत आलेले आहे। त्याच्यापूर्वी आमचेसुद्धा तिथं प्रोग्राम झाले आहे, पण आता हे कालांतरानं या 1-2 वर्ष आधी धर्माचे कार्यक्रम तिथे होतात, आधीपासून होत होते, आताही होत होते। परंतु काही वर्षापूर्वी असं झालं या 1-2 वर्षामध्ये की तिथं पर्टिक्युलरली आमच्या बौद्ध समुदायाचे जे लोक आहेत त्यांना त्या जागी प्रोग्राम करण्यापासून अडथळा निर्माण करत आहे। त्याच्यामध्ये या नगर परिषदेचे काही राजकीय जे नेते आहे ते आपला जातीभेद करत आहे। कुठंतरी ते जातीय दृढ भावनेने ही परमिशन नाकारण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आम्हाला 31/3ला इथे प्रोग्राम करण्याची परमिशन मिळाली आहे नगर परिषदेकडनं। परंतु लगेच 2 दिवसानंतर 2 तारखेला परत पत्र आम्हाला देण्यात आलं की तुमची परमिशन ही नाकारण्यात येत आहे, की ती वैयक्तिक मालकीची जागा आहे। असो, जर ती वैयक्तिक मालकीची असेल कोणाची तर मग तिथे बाकी इतर समुदायाचे कसे तुम्ही प्रोग्राम होऊ देता आणि बुद्ध जयंतीलाच का विरोध व्हा तुमचा? एक महत्त्वाचा प्रश्न असा माहिती पडला आहे की ती जागा सार्वजनिक आहे किंवा लेआउटमध्ये ते प्लेन जागा आहे? नाही, सध्या स्थितीमध्ये ते ओपन जागा आहे, कारण ओपन जागा आहे तेव्हाच तिथे आपण प्रोग्राम करू शकतो ना, आणि ते पण लोक करत आहे। लेआउटमध्ये ती जागा कशी आहे? ओपन स्पेसमध्ये आहे। इव्हन नकाशामध्ये तिथल्या स्थानिक लोकांचे जेव्हा रजिस्ट्री बघितल्या आम्ही, त्याच्यामध्ये जो नकाशा लागला आहे त्या नकाशामध्ये ती जागा ओपन स्पेसमध्ये दाखवण्यात आलेली आहे। आता तुम्ही नगर परिषदमध्ये आलेले आहे आणि इथे अध्यक्ष साहेबासोबत शिवसाहेबासोबत तुमचं काय बोलणं झालं आहे? CO साहेबांना आम्ही हेच विनंती केली की आम्हाला आमचा आंबेडकर जयंतीचा प्रोग्राम करू द्यावा यांनी, अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आम्हाला एक 24 तासाचा वेळ मागितला आहे की आम्ही 24 तासामध्ये याच्यामध्ये शहानिशा करून आम्ही शक्यतो आम्ही अशी तयारी ठेवू की तुम्हाला परमिशन देण्याची त्यांची अशी मनस्थिती आम्हाला दिसून आली की ते परमिशन देतील, पण त्यांनी आमच्याकडून 24 तासाचा वेळ मागितला आहे।
त्यामुळे आता या गोष्टीमध्ये ते परमिशन देतात किंवा नाही देत. नाही, परमिशन नाही दिली तरी आम्ही तिथे प्रोग्राम होणार आहे असे आमच्या सर्व त्या वस्तीच्या समुदायाने असं निश्चित केलं आहे की यांनी परमिशन जरी नाही दिलं तरी आम्ही तिथे प्रोग्राम करणार आहोत, म्हणजे करणार आहोत. कारण आम्ही सर्व बाबासाहेबाचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेबामुळे सर्व हा भारत देश चालतो आहे हे सर्व त्यांनाही माहीत आहे. पदाधिकारी आहेत त्यांनाही माहीत आहे, ते सुद्धा त्याच रिझर्वेशन कोट्यामध्ये तिथं बसलेले आहेत. परंतु काही सामाजिक जे नेते आहेत इथले लोकल नेते ते जातीवादक असे काही भूमिका ठेवून हे परमिशन नाकारण्याचं किंवा इथं आंबेडकर जयंतीचा प्रोग्राम होऊ नये अशा प्रकारे प्रयत्न करीत आहे. हे सर्वांच्या निदर्शनात आलं, हे आपण लोकांच्या निदर्शनात आलं असेल. तर त्यांनी आम्हाला आता 24 तासाचा वेळ मागितला की आम्ही 24 तासामध्ये तुम्हाला याचं स्पष्टीकरण देऊ आणि शक्यतो प्रयत्न म्हणजे आता करू. तुम्ही 24 तास वाट पाहणार? बिलकुल, त्यांना आम्ही 24 तास वाट पाहू, बघू त्यांचं काय आहे. आणि त्या 24 तासामध्ये जर त्यांनी दिलं परमिशन तर गुड, नाही दिलं तर आम्ही त्याच्या पुढची भूमिका करूच, ठेवूच. अजून कोणी बोलणार का? हां, मी बोलून परिचय सांगा. सर, एक महत्त्वाचा विषय डिगडोह या परिसरात लागलेला आहे की येणाऱ्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्याच्याकरता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती मनवणारे जे लोक आहेत त्यांना तुमच्याकडून परमिशनसाठी प्रॉब्लेम होत आहे असं आम्हाला माहिती झालं. याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचा परिचय सांगा सर. सर्वप्रथम नमस्कार, मी मुख्याधिकारी नगर परिषद डिगडोह देवी. या ठिकाणी आम्हाला अर्ज प्राप्त झालेला होता NOCसाठी 14 एप्रिलच्या कार्यक्रमासाठी. तर त्या अनुषंगाने त्यांनी जी नाहरकत मागितलेली आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी, तर त्या जागेची पाहणी केली असता सदरील जागा ही खाजगी मालमत्ता असल्याचं दिसून येतं आहे आणि खाजगी व्यक्तीच्या नावे ती जागा आहे. आणि पोलीस स्टेशनचं पण आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे की त्या जागेच्या मालकीची कोणाची आहे त्याची निश्चिती करून देण्यात यावी. तर आम्हाला त्याबाबतचं पत्र 2/4/2026 रोजी प्राप्त झालेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना 24 तासामध्ये तसा अहवाल देऊ आणि संबंधित जे काही आयोजक आहेत त्यांना पण आमचे जे काही कागदपत्रानुसार जी मालकी कोणाची आहे त्याबाबतची आम्ही कार्यवाही जी काही करायची आहे तर ती त्यांना आम्ही कळून देऊ. सर, असं माहिती झालं आहे की ही जागा पूर्वी तुम्ही दिलेली आहे, आधी तुमच्याकडून परमिशन गेलेलं होतं आणि नंतर ते नाकारण्यात आलं, असं का झालं? यापूर्वी ती NOC दिलेली होती, 2 दिवसाच्या आधी NOC दिली. एक्झॅक्टली 31/3/2023ला त्या ठिकाणी ओपन स्पेस म्हणून नमूद केलेली होती अर्जदारांनी. तर त्या ठिकाणी NOC देण्यात आलेली होती, परंतु पोलीस स्टेशनमधून माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे 2/4/2026 रोजी पत्र प्राप्त झाले. त्यामुळे जागेची मालकी निश्चित करण्याबाबत त्यांनी कळवलेलं आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्यारित्या ती दिलेली NOC स्थगित केलेली आहे. जेव्हा मालकी निश्चित होईल तर त्यांना 24 तासात हे याबाबत कळवण्यात येईल. काय याची पुरेपूर जानकारी नगर परिषदला नाही आहे की जागा कोणाची आहे नाही आहे? यापूर्वी त्याचे कार्यक्रम सर्व होत होते. 2024मध्ये त्यावरती खाजगी व्यक्तीची मालमत्तेची नोंद ही दिसून आलेली आहे मालमत्ता रजिस्टरमध्ये. तर त्यामुळे सदरील प्राथमिकदृष्ट्या तर ही मालमत्ता खाजगी असल्याचं दिसून येतो. सर, एक आरोप लावण्यात येत आहे की तिथे आता एक धार्मिक कार्यक्रम झालेला आहे, नवदुर्गा किंवा हनुमान जयंती किंवा राम जयंती, त्याचं परमिशन मग तुमच्याकडे आलेलं होतं का? यापूर्वी पण दिलेलं आहे, त्या ठिकाणी परमिशन बऱ्याच कार्यक्रमांना दिलेलं आहे आणि यापूर्वी त्या ठिकाणी बरेच धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत आणि सर्व प्रकारच्या समाजांना सुद्धा त्या ठिकाणी NOC यापूर्वी देण्यात आलेली होती. 14 एप्रिलचे कार्यक्रमसुद्धा यापूर्वी त्या ठिकाणी झालेले होते. 24 तासांमध्ये याबाबतचा अहवाल मी पोलीस स्टेशन मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मी पाठवतो. सर, शेवटला महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या जागेवर 2026ला जे कार्यक्रम झाले त्याची रितसर माहिती तुमच्याकडे आली आहे का? आहे माहिती, मी तुम्हाला माहिती घेऊन त्याच्याबाबत सांगू देईल. की 2024मध्ये ही जागा कुठल्या मालकाच्या नावावर दाखवायची, हा व्यवहार कुणासोबत झाला याची माहिती तुम्ही देऊ शकणार? मी तुम्हाला त्याची एक प्रिंटही देऊन देईल. आमच्याकडे एक रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे, त्यांचं नाव एक हर्षल शंकरराव ठाकरे व प्रफुल्ल शंकरराव ठाकरे या दोघांच्या नावाने रजिस्टर्ड डॉक्युमेंट सादर केलेलं आहे 2024 मध्ये. त्याच्या आधी ही सार्वजनिक जागा जी आहे, जे नकाशा आहे त्यामध्ये ही सार्वजनिक वापराची जागा दिली आहे. तर हा व्यवहार कुणी केला आणि कसा केला? नाही, आता हे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे, रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपल्याला याबाबतची माहिती मिळू शकेल, कारण सगळे रजिस्टर्ड डॉक्युमेंट हे रजिस्ट्री ऑफिसमधून होत असतात. तर त्याची माहिती तुम्ही उद्या 24 तासापर्यंत जे काही असेल तर मी तुम्हाला पक्षाला देणार? येस संबंधित अर्जदारांना पण देऊ आणि शक्यतो तरी माझी एक अशी पर्सनली हे राहील
की शक्यतो सार्वजनिक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी होत राहतात. तर आमची भूमिका नगर परिषद तशा पद्धतीनं जरी आम्हाला मालकाची NOC पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं आपण प्रोसीड करू. धन्यवाद.